हॅलो. आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम याचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की नंदिनी काउन्सिलरला भेटायला जाते. तेव्हा काउन्सिलर तिच्याशी बोलत असतात की अच्छा असं झालं आहे हो, असं तुमचं कडाक्याचं भांडण झालं आहे. तेव्हा नंदिनी बोलते हो ना. तेव्हा काउन्सिलर बोलतात मग जाऊ द्या ना, गेला उडत. तेव्हा नंदिनी बोलतात अहो असं काय बोलतायत सर, गेला उडत काय, अहो नवरा आहे ते काय वाळत घातलेला कपडे थोडी आहेत उडायला. तेव्हा नंदिनी बोलते अहो तुम्ही म्हणायला येईल तसं बोलू नका ना हो. तेव्हा काउन्सिलर बोलतो की अहो तुम्ही ज्यावरून सांगताय त्यावरून मी बोलते. हे बघा, नवरा जास्त भाव खायला लागला ना तर त्याच्या मागे मागे जास्त करायचं नाही. ज्यावेळेस त्याचा भाव उतरला ना तो आपासून तुमच्याकडे येईल. माझ्या बायकोच्या बाबतीत पण मी हेच करतो. तेव्हा नंदिनी बोलते अच्छा. तेव्हा नंदिनी बोलते तुम्ही तुमच्या क्लायंट्सला असेच सल्ले देतात का, म्हणजे तुम्ही तर जुळवायचं सोडून भांडण लावायला निघालेत आमच्यात. तेव्हा काउन्सिलर बोलतो की अहो मी भांडण लावले तरी तुम्ही जुळवायचा प्रयत्न करताय, चांगलं आहे, चालेल चालेल. नवऱ्याशी भांडून आलात तरी तुम्ही आता त्यांची बाजू घेऊन माझ्याशी भांडताय, चांगलं आहे चांगलं आहे. तेव्हा नंदिनी बोलते नाही नाही अहो मला तसं नव्हतं म्हणायचं, म्हणजे मी जीवांची सवय सांगते, म्हणजे त्यांना राग येतो, ते राग आल्यावर माझ्याशी भांडतात, पण राग निवळला की ते शांत होतात. तेव्हा काउन्सिलर बोलतो बरेच ओळखायला लागले तुम्ही त्यांना. तेव्हा नंदिनी बोलते आता हो, आता एवढ्या दिवसापासून राहते, उगाच का संसार करते का मी त्यांच्याशी. तेव्हा काउन्सिलर बोलतात हो पण तुमच्या संसाराला एक्सपायरी डेट पण आहे, आता 3 महिने झाले आणि आता उरलेल्या 3 महिन्यानंतर तुमचा डिवॉर्स. तेव्हा नंदिनी बोलते असं का बोलतायत तुम्ही, अहो कशाला आमचा डिवॉर्स होईल, गेल्या 3 महिन्यात आमच्यामध्ये खूप चांगली प्रगती झाली आहे आमच्या नात्यात. जेव्हा माझी खूप काळजी घेतात, माझा आनंद निवास त्यांनी मिळवून दिलं मला, एवढं सगळं त्यांनी केलं की मी हरवून बसले स्वतःला त्यांच्यात. तेव्हा काउन्सिलर बोलतात तुम्हाला ते आवडतं का. तेव्हा नंदिनी फ्लोमध्ये बोलून जाते की मी प्रेमात पडली सर त्यांच्या. नंदिनी एकदम बोलून जाते आणि एकदमच शांत होते. काउन्सिलर त्यांना पण हसायला येतं. इकडे काव्या किचनमध्ये भेंडी कट करत असते. तेव्हा तिला ते आठवत असतं अनिशाने तिला रॅपिड फायर राऊंड खेळलेला असतो तिच्यासोबत. मैत्री तेव्हा ती बोलते अनिशा, आणि प्रेम तेव्हा काव्या बोलते पार्थ. तेव्हा काव्या भेंडी कट करता करता एक वाटाण्याची शेंग घेते आणि ती कट करत असते. तेवढं तिथे पार्थ येतो. तेव्हा पार्थ काव्याकडे बघतो, पार्थला हसायला येतं. काव्या तिच्याच धुंदीत गुंग असते. तेव्हा पार्थ काव्याजवळ जातो आणि बोलतो आज काय मटार सालीस सकट बनवणार आहात का. तेव्हा काव्य बघते आणि बोलते अरे सॉरी सॉरी. तेव्हा पार्थ बोलू नाही तुम्ही बनवणार असाल तर मला सालीसकट खायला आवडेल खरं, पण बाकीच्यांना सहन नाही होणार ना म्हणून अलर्ट केलं. तेव्हा काव्य बोलते मी दगड शिजवून खायला केला तर तरी खाल ना तुम्ही. तेव्हा पार्थ बोलतो तुम्ही तुमच्या हातूनच देणार असाल तर मी विष प्यायला सुद्धा तयार आहे. तेव्हा काव्य शांत होते. तेव्हा पार्थ बोलतो काय विचार करत होतात. तेव्हा काव्य बोलते काही नाही. तेव्हा पार्थ बोलतो बायको जेव्हा काही नाही म्हणते ना तेव्हा खूप काहीतरी असतं. बोला काव्य मॅडम, काय मनात विचार तुमचे. अहो आयस झाल्यानंतर तुम्ही जगाचे प्रश्न सोडवणारच आहात, तोपर्यंत मला तुमचे प्रश्न सोडवू द्या. तेव्हा पार्थ मटारचा दाणा खायला घेतो. तेवढ्यात काव्य बोलते प्रेमात पडल्यावर नेमकं काय होतं. तेव्हा पार्थचा मटारचा दाणाच खाली पडतो आणि बोलतो काय बोललात तुम्ही, प्रेमात पडल्यावर काय होतं. तेव्हा काव्य बोलते तुम्ही कधी प्रेमात पडलायत का. तेव्हा पार्थ बोलतो मी रोज पडतो. तेव्हा पार्थ बोलतो की प्रेमात पडल्यासा इतकं हे बेस्ट फिलिंग जगात कुठलंच नाही आहे. तेव्हा काव्य बोलते पण मग आपण प्रेमात पडलोय हे कसं ओळखायचं. तेव्हा पार्थ तिला सांगत असतो हे बघा, आपण जेव्हा प्रेमात असतो तेव्हा समोरचा माणूस आपल्यासाठी खूप गरजेचा असतो, आपण त्याच्यासाठी वाटेल ते काहीही करायला तयार असतो. तेव्हा काव्याला लगेच आठवतं की तिने पार्थसाठी हातावर जळता कापूर ठेवला होता. तेव्हा काव्य पुन्हा विचारते की अजून. तेव्हा पार्थ बोलतो की माणूस जेव्हा प्रेमात असतो ना तेव्हा तो त्याचे नखरे पुरवण्यापेक्षा जिभेचे चोचले जास्त पुरवतो, त्याच्यासाठी त्याला जे आवडेल ते बनवतो. तेव्हा काव्याला पुन्हा आठवतं तिने पार्थसाठी फ्रूट सलाड बनवलेलं असतं, जे येत नसेल ते शिकतो. तेव्हा काव्याला पुन्हा आठवतं की ती नंदिनीला बोलत असते की आता बघच ताई, ही काव्या खुद्द पार्थ देशमुखांसाठी सिनेमन कॉफी बनवणार आणि शिकणारही. तेव्हा पार्थ बोलतो समोरच्यासाठी आपण आपला कम्फर्ट झोन कॉम्प्रोमाइज करतो. तेव्हा काव्याला आठवतं की पार्थला ए सीची थंडी वाजत असते, म्हणून पार्थ तसाच ए सी लावून झोपून जातो आणि ती त्याच्यावर पांघरून घालते. तेव्हा पार्थ पुन्हा बोलतो की थोडक्यात काय तर आपण समोरच्या व्यक्तीसोबत एन्जॉय करतो. तेव्हा काव्याला तेही आठवतं की ती पार्थसोबत मूव्ही बघणे एन्जॉय करत असते. तेव्हा पार्थ बोलतो तो टाईम आपल्यासाठी बेस्ट टाईम असतो. जेव्हा हे सगळं तुमच्या बाबतीत घडत असेल तर समजून जा तुम्ही त्या व्यक्तीच्या प्रेमात पडला आहेत. तेव्हा काव्य थोडी शांत होते आणि मनात बोलते की हे सगळं माझ्या बाबतीत झालं आहे, आय मीन घडतं आहे, म्हणजे मी खरंच पार्थच्या प्रेमात पडली आहे. तेव्हा पार्थ तिच्या मनातला आवाज ओळखून बोलतो की हो. तेव्हा काव्य एकदम चकित होऊन त्याच्याकडे बघते. तेव्हा पार्थ बोलतो की काय तुमच्या प्रश्नातच उत्तर दडलं आहे,
पण ते जे काही प्रश्नचिन्ह आहे ना ते फक्त बाजूला करा. तेव्हा पार्थ बोलतो मनापर्यंत आलंय तेच आता ओठापर्यंत येऊ द्या. इकडे काउन्सिलर नंदिनीला बोलत असतात की अहो मग जे मनात आहे ते ओठांवर पण येऊ द्या ना. आज जसं तुम्ही मला म्हणालात की मी त्यांच्या प्रेमात आहे हे त्यांच्यापर्यंत पण जाऊ द्या ना. तेव्हा काउन्सिलर बोलतात आज सिनेमावाल्यांनी आणि कादंबरीवाल्यांनी एक नियम रूढ केला आहे, म्हणजे पुढाकार फक्त मुलांनीच घ्यावा, म्हणजे पुरुषांनी घ्यावा. मुलांनी अशी अंगठी हातात धरावी, गुडघ्यावर बसावं, मुलांनीच गजरे आणावे, मुलांनीच पुढाकार घ्यावा, असं हे बायकांना नेहमी वाटत असतं. हे सगळ्या गोष्टी मुलांनासुद्धा हव्या असतात. म्हणजे एखाद्याला आपण किती प्रिय आहोत, एखाद्या शर्टमध्ये आपण किती छान दिसतो, तेव्हा आपल्या बायकोला, प्रियसीला आपल्यावर खूप खूप प्रेम येतं. या सगळ्या गोष्टी ऐकायला एखाद्या पुरुषाला का नाही आवडणार हो? काय लाड करवून घ्यायला जेंडर नसतं, तसंही आधी कोणी प्रेम करायला पाहिजे हे सुद्धा कोणाची मक्तेदारी नसतं. मला तरी वाटतं ज्याला नात्यात क्लिअरिटी मिळाली त्याने आपल्या भावना समोरच्याला व्यक्त करून दाखवाव्या, सांगून टाकाव्या मला तर वाटतं. तेव्हा नंदिनी बोलते खूप छान सांगितलं सर तुम्ही. मला पटले की पुढाकार नेहमी पुरुषांनीच घ्यावा असं नाही, पण आपल्या मनातलं प्रेमाचं प्रतिबिंब समोरच्या पुढ्यात उतरलंच नाही तर. तेव्हा काउन्सिलर बोलतो असं जीवाला वाटतंय, असं तुम्हाला वाटतंय जीवाच्या बाबतीत? मला सांगा त्याला जर दुःख झालं तर ते आधी कोणाकडे येतात? तेव्हा नंदिनी लगेच आठवतं की जीवा एकदम इमोशनल असतो आणि नंदिनीला पकडून रडलेला असतो. तेव्हा काउन्सिलर बोलतात की आनंद झाल्यावर किंवा दुःख झाल्यावर ते आधी कोणापाशी येतात? तेव्हा नंदिनीला तेही आठवतं की जीवाला जेव्हा प्रोजेक्ट मिळाला होता तेव्हा जीवा खूप खुश होता आणि त्याने नंदिनीला मिठी मारली होती. अहो ते जर आपलं यश, अपयश, माया या सगळ्या गोष्टी जर तुमच्याजवळ शेअर करत असतील तर अजून तुम्हाला कसला कौल हवा आहे? आता जा आणि ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आहोंना सांगा आणि त्यांनासुद्धा इथे काउन्सिलिंगला यायला सांगा. तेव्हा नंदिनी बोलते मी लाख सांगेन, त्यांच्याकडे तेवढा वेळ असायला हवा ना. त्यांच्याकडे सध्या कशासाठीच वेळ नाही आहे, अगदी साठी सुद्धा. तेव्हा काउन्सिलर बोलतात कुठे आहेत कुठे ते? तेव्हा नंदिनी बोलते ते ऑफिसमध्ये आहेत. आज ऑफिस जॉईन करून त्यांना पूर्ण 1 महिना झाला आहे. इकडे जीवा ऑफिसमध्ये असतो. तेव्हा जीवाच्या हातात इन्व्हलप असतं आणि तो थोडासा इकडे तिकडे चक्रा मारत असतो. तेव्हा तिथले ते पिऊन काका बोलतात की सर तुम्हाला काही हवं आहे का? तेव्हा जीवा बोलतो की 1 मिनिट इकडे या, मला बाबांना भेटायचं होतं. तेवढ्यात त्यांना बाबांचा आवाज येतो. विक्रम जोरात ओरडत असतो, निखिल हे लेटर तू टाईप केलेस आणि असली पद्धती आपल्या कामाची, काम जमत नसेल तर करू नका. तेव्हा विक्रम बोलतो बस आणि त्या काकांना बोलतात की काका जरा केबिनमध्ये कॉफी पाठवा आणि पुढचा अर्धा तास कोणालाही आत पाठवू नका, कोणालाही. हे जीवा ऐकतो. तेव्हा विक्रम त्याच्या केबिनमध्ये असतो. तेव्हा नॉक वाजतं. तेव्हा विक्रम बोलतो ये ये गणेश. तेव्हा तेवढ्यात जीवा दरवाजा उघडतो. तेव्हा विक्रम जीवाकडे बघतो आणि बोलतो काय हवं आहे? तेव्हा जीवा बोलतो की तुमचा वेळ. तेव्हा जीवा बोलतो अगदी 1 मिनिटसुद्धा पुरेल मला. तेव्हा विक्रम बोलतो तेव्हा जीवा थोडा शांत होतो. विक्रमकडे येतून बोलतो की आजपर्यंत मी तुम्हाला खूप त्रास दिला आहे आणि त्याचा मी मारही खाल्ला. त्या दिवशी आजींच्या हारानिमित्त आणि त्याच्या आधी घरी त्याचा पेपर फेल झालो होतो म्हणून तेव्हाही मार खाल्ला होता. मला पोहण्याची भीती होती तेव्हा लपून बसलो होतो तेव्हा मार खाल्ला होता. मित्राला लव्ह लेटर लिहून हवं होतं तेव्हा ते लिहून दिलं होतं तेव्हा मार खाल्ला होता. खूप राग यायचा मला, प्रचंड राग यायचा. त्या दिवशीही आला होता जेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये सगळ्यांसमोर मला ओरडला होतात. पण मला आज तुमचा राग नाही येते, उलट डोळे भरून येत आहे. कारण की आज मला स्कूटरवर मागे बसून शाळा सोडणारे माझे बाबा आठवत आहेत. मला सायकल शिकवताना माझ्या मागे धावणारे, मला माझा अभ्यास घ्यावा म्हणून स्वतः पहाटे उठणारे, माझ्यासाठी आईशी भांडणारे, माझी फी भरता यावी म्हणून स्टेशनपासून स्वतः पायी चालत येणारे, घरी चालत येणारे माझे बाबा आठवतात. खूप लाज वाटते मला स्वतःची. कारण मी तुमचं या आभाळ एवढं मोठे पण कधीच नाही समजू शकलो. कारण आज मी तुमच्या कंपनीत तुमच्या मनापासून काम केल्यावर मला माझा हा आज पहिला सॅलरीचा चेक मिळाला आहे. पण हा पहिला चेक नाही आहे माझा नुसता. पण तुम्ही नुसते बाप नाही आहात, बाप माणूस आहात हे कळायला लागलं. हे मला कळायला लागल्यापासूनचा हा माझा पहिला चेक. तेव्हा जेव्हा चेक घेऊन विक्रमला बोलतो की बाबा मला माझी पहिली कमाई ही तुम्हाला सुपूर्द करायची. तेव्हा विक्रम चेक घेतो आणि उभं राहतो आणि बोलतो पार्थने मला कधी असा त्रास दिला नाही. पण म्हणतात ना जी मुलं आईबापांना जास्त त्रास देतात तीच त्यांना अभिमानाने मोठं करतात. तेव्हा विक्रम त्याला मिठी मारतो आणि बोलतो आता इथून पुढे एक प्रॉमिस करायचं मला, इथून पुढे तुला काहीही विकायचं झालं ना तर आधी मला येऊन सांगायचं. अरे हा विक्रम देशमुख तुझ्यासाठी स्वतःला गहाण टाकेल, काय वाटलं तुला? तेव्हा जीवाला खूप रडायला येतं आणि तो पुन्हा बाबांना मिठी मारतो. तेव्हा विक्रम बोलतो असो, तुला माहिती आहे सकाळीच हा चेक माझ्या हातून साईन होऊन गेला होता, पण मी तुझी वाट बघत होतो. खूप वाट बघायला लावलीस तू मला आणि तू फक्त आज तुझा पगार नाही कमवलास जीवा, आणखी एक गोष्ट कमवली आहेस.
चल. इकडे रम्या जोरात ओरडत येते. वसू पाणी पित असते. तेव्हा वसू बोलते अगं ठसका लागला असताना बावळटेस का. तेव्हा रम्या बोलते ते जाऊ दे आई, पेन ड्राईव्ह आत्ताच त्या हॅकरने मला दिला आहे. तेव्हा वसू बोलते अगं शांत बस, हळू बोल, मग इथे काय करते, चल चल आपल्या खोलीत जाऊन लॅपटॉपला लावून बघूया. तेव्हा रम्या बोलते चल चल, डाटा सगळा रिकवर झाला आहे. तेव्हा रम्या आणि वसू जायला लागतात. तेवढ्यात सुनीताताई पाण्याची बादली भरून वरतून घेऊन येत असतात आणि त्या जिना उतरत असताना त्यांच्याकडनं चुकून ती बादली खाली पडते आणि सगळं पाणी पाणी होतं. तेवढ्यात रम्या आणि वसू घाबरतात आणि रम्याच्या हातून पेनड्राईव्ह खाली पडतो. तेव्हा वसू बोलते की अगं रम्या पटकन पेनड्राईव्ह उचल. रम्या पटकन पेनड्राईव्ह उचलते आणि वसूच्या साडीच्या पदराला तो पुसते. तेवढ्यात तिथे पिहूही आलेली असते. वसू सुनीतावर ओरडते तुला नीट बघून काम करता येत नाही का गं, आणि तिच्या कानाखाली वाजवते. तेव्हा रम्या बोलते की मागच्या वेळेस पण तुझ्यामुळे आई पाय घसरून पडली होती आणि आता ही तुझ्यामुळे आमचा पेनड्राईव्ह खराब झाला. तेव्हा वसू बोलते तुझ्यामुळे सतत आमचं नुकसानच होत आलंय. आता हा पेनड्राईव्ह पण खराब झाला असेल. पिहू सगळं हे बघतच असते. त्या दोघी सुनीताला फडफड बोलत असतात. तेवढ्यात पिहू येते आणि बोलते की अगं का चिडतेस रम्याताई, अगं तिने काही मुद्दामून केलं का गं, आणि एवढं काय आहे या पेनड्राईव्हमध्ये. तेव्हा रम्या बोलते हे बघ पिहू. तेव्हा वसू तिचा हात दाबते. तेव्हा वसू पिहूला बोलते अभ्यास झाला बाळा, आणि ज्या गोष्टी आपल्याला माहीत नाही ना त्यात नाक खुपसू नये, जा अभ्यास कर जा. आणि सुनीताला बोलते आणि तुझ्याकडे मी बघतेच. तेव्हा वसू रम्याला घेऊन खोलीत जाते. तेव्हा पिहू मनात बोलते की यांचं नेमकं काय सुरू आहे आणि नक्की काय त्या पेनड्राईव्हमध्ये. इकडे बाबा जीवाला त्याच्या केबिनमध्ये घेऊन येतात आणि बोलतात की वेलकम बॅक टू युअर केबिन जन्मजय देशमुख आणि यू हॅव अर्न दिस. तेव्हा जीवा बोलतो थँक्यू बाबा. तेव्हा विक्रम बोलतो तुला आठवते तुला ऑफिसच्या. तेव्हा विक्रम त्याला सांगत असतो की मी पहिल्याच दिवशी तुला सांगितलं होतं की ही केबिन जो मिळवतो तो त्या लायक असला पाहिजे, आणि मी म्हटलं की जशी पार्थने मिळवली ही त्याची केबिन, आणि मला असं वाटलं होतं की तू त्या लायक होशील बघू, आणि आज तू ते प्रूव्ह केलं. रादर तू आधीपासून त्या लायक होतास, पण तू आज प्रूव्ह केलेस बाळा, आणि खरंच तू हे स्वतःच्या कष्टाने आणि सचोटीने बनवलंयस. तेव्हा विक्रम बोलतो तुला मी खूप टोचून बोललो, तुझ्या जिव्हारी लागलं, खूप वाईट वाटलं असेल ना तुला. तेव्हा जीवा त्यांचा हातात घेतो आणि बोलतो की पण हे सगळं बोलताना तुम्हाला किती वाईट वाटत असेल हे कळलं आहे मला बाबा. तेव्हा विक्रम बोलतो मुलं जेव्हा अग्निपरीक्षेतनं जात असताना तेव्हा आई वडिलांना सुद्धा ती अग्निपरीक्षा द्यावीच लागते बाळा. तेव्हा विक्रम बोलतो पण तू मला चुकीचंच ठरवलंस, याचा मला खूप अभिमान वाटतोय बाळा. तेव्हा विक्रम जीवाला चेअरवर बसवतो आणि जीवाने जे नाव जीवा देशमुख हे नाव उलटं करून ठेवलं असतं ते विक्रम पुन्हा ते नाव त्याचं लावून त्याला त्याची केबिन परत करतो. तेव्हा विक्रम बोलतो हा चेक तुझ्याकडे ठेव. तेव्हा जीवा बोलतो नाही बाबा मी हा तुमच्यासाठी. तेव्हा विक्रम बोलतो की नाही ही सगळी मेहनत तुझी आहे आणि याची खरी नंदिनी. तेव्हा हा चेक नंदिनीला दे. तेव्हा तू तुझ्या लक्ष्मीच्या हातात ठेव. तेव्हा जीवाला ते आठवत होतं की तो नंदिनीला बोललेला असतो की तुझ्या वशिल्याच्या कुबड्यांशिवाय मी फिनिश लाईनपर्यंत पोहोचूच शकलो नसतो का. तेव्हा विक्रम बोलतो चला निघूया. तेव्हा जीवा बोलतो एक महत्त्वाचं काम आहे ते आटपून येतो, तुम्ही व्हा ना पुढे. तेव्हा विक्रम चालला जातो. तेव्हा जीवा तो चेक घेऊन त्याला ते आठवत असतं की विक्रम त्याला बोलतो की तुझ्या या यशाची वाटेकरी नंदिनी आहे, तिच्या हातात हा चेक दे. तेव्हा जीवाला ते आठवतं. जेव्हा विचारात गुंततो तेवढ्यात काउन्सिलर तिथे येतात आणि बोलतात की कॉंग्रॅच्युलेशन्स सर, आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.